तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल कुकरमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारी व्हेज कुर्मा भाजी आणि मस्त अशी टम्म फुललेली आणि अजिबात तेलकट न होणारी ही पुरी सुद्धा पाहणार आहोत। हा आचारी स्टाईल व्हेज कुर्मा चवीला अप्रतिम असा लागतो। नेहमी काही भाजी बनवावी असा प्रश्न पडला असेल तर ही कुर्मा भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण व्हेज कुर्मा भाजी बनवण्यासाठी भाज्या काय लागणार आहेत ते पाहून घेऊया। मी मीडियम साईज मध्ये कट केलेला एक मोठी वाटी भरून बटाटा घेतलेला आहे। बटाट्याचे साल करून मीडियम साईज मध्ये कट करून घ्यायचे। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला फरसबी घ्यायचा आहे आणि एक मोठी वाटी भरून फ्लावरचे सुद्धा तुरे काढून घ्यायचे आहेत आणि गाजर सुद्धा इथे आपल्याला एक मोठी वाटी भरून घ्यायचे आहेत। सगळ्या भाज्या आपल्याला इक्वल साईज मध्येच कट करून घ्यायचे म्हणजे शिजण्यासाठी त्याला तेवढाच वेळ लागतो। सोबतच इथे आपल्याला अर्धी वाटी भिजवलेला मटार सुद्धा घ्यायचा आहे। ह्याच वाटीने संपूर्ण साहित्य इथे मी मोजून घेतलेलं आहे। या एवढ्या साहित्यामध्ये इथे आपल्या 5 ते 6 लोकांसाठी परफेक्ट असं कुर्मा भाजी आणि पुरी बनवून तयार होते। आपण भाज्या काय लागणार आहेत ते पाहिलं आहे। आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। या भाजीची पूर्ण चव या वाटणावरतीच टिकून आहे, त्यासाठी अगदी परफेक्ट असं वाटण इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। ओलं खोबरंच इथे आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर 1 ते 1.5 इंच इथे आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत आणि आता ते भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। साधारण मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून देठा सहित घालायची म्हणजे फ्लेवर खूप छान येतो। त्याचबरोबर इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी छान असं याचं वाटण तयार करून घेतलं। वाटण तयार करत असताना यामध्ये एक साहित्य घालायचं विसरलं होतं, ते आपण पुन्हा एकदा हे साहित्य या वाटणात घालूया आणि पुन्हा एकदा मिक्सरला याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी वाटीमध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे खसखस आणि 7 ते 8 काजू अर्धा तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। हे आपल्याला पाण्यासोबतच या वाटणात घालायचंय आणि पुन्हा एकदा मिक्सरला यायचं आपल्याला अगदी फाईन म्हणजे बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर भिजवलेले काजू आणि खसखस यामध्ये नक्की घाला, यावरतीच याची चव डिपेंड आहे, त्यासाठी आवर्जून घालायचंच आहे। आता हे वाटण आपण पुन्हा एकदा मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। अगदी फाईन असं वाटण तयार करून घेतलं। आता आपण व्हेज कुर्मा भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊया। कुकरमध्ये अगदी झटपट व्हेज कुर्मा भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये इथे आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलल्यानंतर 2 ते 3 तमालपत्र घालायचं आहे। एक चक्रफूल घालायचं आहे, एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि एक मोठी वेलची घालायची आहे। खडे मसाले 1 मिनिटभर छान असं परतून घेऊया। हलकेसे गरम तेलामध्ये खडे मसाले परतून झाले की एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चॉप करून घालायचा आहे। इथे मी हा कांदा चॉपरमध्ये चॉप केला, त्यासाठी अगदी फाईन झालेला आहे। तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता। कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान परतून झाला की आता यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो सुद्धा अगदी फाईन चॉप करून घालायचे आहेत। टोमॅटो सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरून घातला तरी देखील चालणार आहे। तर टोमॅटो सुद्धा 1 मिनिटभर परतून घेऊया। टोमॅटो सुद्धा छान परतून झालेत। टोमॅटो मधून छान असं तेल रिलीज व्हायला लागले। तर आता यामध्ये आपल्याला जे वाटून घेतलेलं वाटण होतं ना, ओलं खोबऱ्याचं वाटण, ते वाटण आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचंय। वाटण सुद्धा आपल्याला छान पैकी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, कारण इथे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। ओल्या खोबऱ्याचं वाटण जर तुम्ही हाय फ्लेमवरती परतला तर ते वाटण फुटण्याची शक्यता असते। त्यासाठी ओल्या खोबऱ्याचं वाटण तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरत असाल तर ते अगदी कमी गॅसवरतीच इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर एक 3 ते 4 मिनिटे आपण हे ओल्या खोबऱ्याचं वाटण छान असं परतून घेऊया, जोपर्यंत यातला कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। मी हे वाटण 1 ते 2 मिनिटे परतून घेतलं। 1-2 मिनिटे परतल्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालून पुन्हा एकदा परतून घेऊया। हळद छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले ऍड करायचे। कोरड्या मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। अर्धा चमचा इथे आपल्याला जिऱ्याची पावडर घालायचंय आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ इथे मी घालणार आहे, तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, अगदी परफेक्ट आहे।
त्याचबरोबर 2 ते 3 चमचे इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तर इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठलाही गरम मसाला वापरू शकता. तर किचन किंग मसाला घातला त्यामुळे 3 चमचे घातलेला आहे. मसाला वापरत असाल तर फक्त 2 चमचे वापरा. आता हे संपूर्ण कोरडे मसाले या वाटणामध्ये पुन्हा एकदा छान परतून घेऊया आणि परतून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायचे. 2 मिनिटे झाकण लावून वाफ काढली की मसाले जे आहेत ते छान असे मुरले जातात आणि ते छान असे परतले सुद्धा जातात. त्यातला संपूर्ण कच्चेपणा नाहीसा होतो. तिथे मी 2 मिनिटे झाकण लावून छान अशी वाफ काढून घेतली. तुम्ही पाहू शकता मसाल्यामधून तेल जे आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे. असं हे तेल सेपरेट व्हायला लागले की समजायचं इथे आपला मसाला अगदी व्यवस्थित असा परतून झालेला आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला इथे ॲड करून घ्यायच्या आहेत. आपण कुकरमध्ये अगदी झटपट कुर्मा भाजी बनवतोय त्यासाठी डायरेक्ट कुकरमध्ये या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हे व्हेज कुर्मा भाजी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. सणासुदीच्या दिवशी तुम्हाला जर इतर कुठलेही कामं असतील तर एकदा ही कुकरला भाजी लावून दिली की तुम्ही बाकीची कामं सुद्धा आवरू शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी जराही कुठेही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ खाली एक छोटासा कमेंट सुद्धा करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की द्या. आता हे संपूर्ण भाज्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचे आहेत. कोट करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी इथे आपल्याला डायरेक्ट थंड पाणी ॲड करायचं नाही तर गरम पाणी ॲड करायचं आहे. इथे मी शेजारी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते पाणी छान असं बॉईल झालेलं आहे. गरम गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे म्हणजे भाजीची चव सुद्धा टिकून राहते आणि भाजी लवकर सुद्धा शिजते. ही ट्रिक इथे तुम्ही नक्की वापरा. तर आता इथे मी पाणी घातलेलं आहे. पाणी इथे आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण व्हेज कुर्मा जो आहे तो खूप जास्त पातळ नसतो, थोडासा ग्रेव्ही टाईप म्हणजे घट्टच असतो. तर मसाल्याच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून मी ॲड करून घेतलेलं आहे. साधारण 1-1.5 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर याआधी मी 20 ते 25 लोकांसाठी परफेक्ट व्हेज कुर्मा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. ती रेसिपी हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. तिथे सुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट 20 ते 25 लोकांसाठी व्हेज कुर्मा भाजीची रेसिपी मिळून जाईल. इथे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट असं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलात की परफेक्ट अशी भाजी तयार होते. सगळ्यात शेवटी इथे आपल्याला परत एकदा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. शेवटी थोडासा गरम मसाला घातला की त्याची चव यामध्ये शेवटपर्यंत टिकून राहते आणि भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून घेऊया. कुकरचं झाकण लावून इथे आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवरती काढून घ्यायची आहे आणि बाकीच्या 2 शिट्ट्या अगदी कमी गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी परफेक्ट अशी भाजी शिजून तयार होते. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठीचं पीठ मळून घेऊया. पुरीसाठी पीठ मळण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये 1 मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ इथे मी न चाळताच घेतलेलं आहे. तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे बारीक रवा घालायचे. रवा घातल्याने ह्या पुऱ्या एकतर तेलकट होत नाहीत आणि त्याचबरोबर छान अशा क्रिस्पी सुद्धा राहतात. चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पुरीसाठी पीठ मळत असताना कधीही यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही किंवा पीठ जे आहे ते खूप जास्त सैल मळायचं नाही. त्यामुळे काय होतं, पुरी तेलकट होते आणि त्याचबरोबर ती खूप जास्त वातड सुद्धा होते. त्यासाठी पुरीसाठी पीठ मळत असताना छान असं टाईट पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी पिठाचा छान टाईट गोळा तयार करून घेतलेला आहे आणि गोळा तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपलं पीठ मळून झालेलं आहे. पिठामध्ये आपण कुठेही तेलाचं मोहन वगैरे घातलेलं नाही. त्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर वरून अगदी थोडंसं तेल लावून 1 मिनिट याला आपल्याला मळून सॉफ्ट करून घ्यायचे. पाहू शकता इथे आपलं पीठ किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे. लगेचच आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया. पीठ आपण भिजण्यासाठी खूप जास्त वेळ ठेवलं तर ते सैलसर होतं आणि त्यानंतर पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होतात आणि पातळ होतात. त्यासाठी कधीही पुरी बनवत असताना पीठ मळल्यानंतर लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या. इथे मी 2 उंडे लावून घेतलेले आहेत. लगेचच पुरी लाटून घेऊया. पुरी लाटत असताना पीठ लावायचं नाही. जर पीठ थोडंफार चिटकत असेल तर अगदी चिमूटभर इथे आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटत असताना सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची म्हणजे छान अशी टम्म फुलून तयार होते. इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी एकसारखी पुरी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायची नाही. 1 पुरी लाटून घेतली. सेम पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा तयार करून घेऊया. तिथे मी 2 पुऱ्या लाटून दाखवलेल्या आहेत. लगेचच आपण तळून सुद्धा घेऊया.
तर इथे मी पुरी तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. तेल हे खूप जास्त धुवादार गरम नको किंवा खूप जास्त कोमट सुद्धा नको, पण व्यवस्थित गरम असायला हवं. तेल जर व्यवस्थित गरम असेल तर पुरी सुद्धा छान अशी टम्म फुलते, अजिबात तेलकट होत नाही. तेलामध्ये पुरी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती किती छान अशी मस्त अशी टम्म फुललेली आहे, अजिबात फुटलेली वगैरे नाहीये. पुरी तळत असताना ती एका बाजूनेच एका वेळी तळून घ्यायचं. पुन्हा पुन्हा उलट सुलट करत बसायचं नाही. खूप जास्त उलट सुलट जर पुरी केली तर तेव्हा सुद्धा तुमची पुरी तेलकट होते. आपली एक पुरी तळून झाली आणि पुरी पहा किती सुंदर झालेली आहे, अजिबात त्यावरती थोडं सुद्धा तेल दिसत नाहीये. सेम पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा तयार करून घेऊया. दुसरी पुरी सुद्धा पाहू शकता किती छान अशी टम्म फुललेली आहे, अजिबात तेलकट होत नाहीत. सगळ्या पुऱ्या आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. एकूण एक पुरी मस्त अशी छान टम्म फुलून तयार होते आणि खूप वेळापर्यंत अशाच फुललेल्या असतात, अजिबात पिचकत वगैरे नाहीयेत. पुऱ्या तयार करून घेतल्या तोपर्यंत आपला कुकर सुद्धा शिट्ट्या काढून गार झालेला आहे. कुकर उघडून पाहू, आहा काय घमघमाट सुटलेला आहे. इतकी सुंदर मस्त चमचमीत अशी ही व्हेज कुर्मा भाजी बनवून तयार होते. कुकरमध्ये बनवले, त्यासाठी खूप झटपट सुद्धा बनवून तयार होते. सगळ्या शेवटी वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि 1 चमचा कसुरी मेथी इथे आपल्याला ॲड करून घ्यायचे. कसुरी मेथी नक्की ॲड करायची, चव खूप सुंदर येते. आणि भाजी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी झालेली आहे. भाज्या ज्या आहेत खूप जास्त मॅश झालेल्या नाही आहेत, खड्या आहेत पण परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत. ग्रेव्ही सुद्धा अगदी परफेक्ट आहे, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. तर इथे आपला परफेक्ट आचारी स्टाईल व्हेज कुर्मा बनवून तयार झालेला आहे, तेही अगदी 10 ते 15 मिनिटात. लगेचच सर्व करून घेऊया. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला माझ्या ह्या पद्धतीने कुकरमध्ये अगदी झटपट व्हेज कुर्मा आणि मस्त अशा टम्म फुललेल्या पुऱ्या नक्की ट्राय करा. तुमच्या भावांना आणि घरच्यांना खूप जास्त आवडणार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशा एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.